हॅलो मंडळी, कसे आहात? बघा काय भन्नाट असा हा शिरा किंवा काय म्हणतात त्याला, हलवा काय छान दिसतोय. पण हा गव्हाच्या पिठाचा नाही आहे. मग ओळखा पाहू आपण हा कोणत्या पिठापासून बनवला आहे. येतोय का ओळखता? बघा काय मस्त दिसतोय. काय मस्त असा साजूक तुपात बनवलेला. सकाळचा नाश्ता म्हटला की कसा भरपेट पाहिजे. पोट भरलेलं असेल की पूर्ण दिवसही छान जातो. चला टेस्ट करते. ओहो काय मस्त झालं आहे. चला मग आपण याच्या तयारीला लागूया. घरात गव्हाचं पीठ संपलं आणि मुलाला खायचं होतं गव्हाच्या पिठाचा शिरा. मग काय काहीतरी शक्कल युक्ती आपल्याला लढवायलाच पाहिजे. मग इथे 1 वाटीचं प्रमाण घ्या. कुठलेही वाटीचं प्रमाण घ्या आणि त्याच वाटीने मी 3 वाट्या हे छान असं पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता थोडंसं तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छान असं तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा रवा घालायचा आहे. जाडसर रवा घातलात तर त्याला काय होतं, छान असं रवा टेक्स्चर येतो. हे बघा, हेच ते आपलं पीठ. कसलं आहे ओळखता येतंय का? चला पुढे जाऊन सांगते कसलं पीठ आहे हे. छान असं तुपात परतून घ्यायचं आहे. जेवढं ह्या पिठाला तुम्ही छान परताल तेवढंच हे पीठ छान असं रवाळ बनतं आणि छान भाजलं जातं. त्यामुळे ह्या हलव्याला छान असा स्वाद येतो. बघा, थोडंसं तुपात भाजून झाल्याच्या नंतर मी अजून 1 चमचा तूप ह्याच्यात घालून घेतलेलं आहे. आता तूप किती वापरायचं किती नाही हे तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्ही किती खाता त्याप्रमाणे घ्या. मी सकाळचा नाश्ता असल्यामुळे भरभरून तूप घातलं आहे आणि मुलाला खायला घालायचं होतं म्हणून तर अति प्रमाणातच घेतलं आहे. त्यामुळे 2 ते 3 चमच्यातही हा तुपाचा शिरा होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजे वापरू शकता. चला, छान असं तुपात हा पीठ मिक्स झाल्याच्या नंतर इथे मी काही काजूचे तुकडे घालून घेतले आहेत. मी आधी घातलेले नाही, नंतर घातले, कारण की तूपही छान गरम असतं आणि पीठही छान गरम. त्यामुळे हे काजू छान ह्याच्यात भाजले जातात, छान तळले जातात. त्यामुळे मी अगोदर नाही घातले. छान असं खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला हा पीठ भाजून घ्यायचा आहे. आता तर मी सांगतेच, हे कसलं पीठ आहे माहिती आहे का? ज्या पिठापासून आपण भाकरी बनवतो, म्हणजेच मक्याचं पीठ. मक्याचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. एवढा छान हा हलवा होतो या पिठापासून. एकदा नक्की ट्राय करून बघा. मी 1 वाटी पीठ घेतलं होतं आणि 1 वाटी तूप आणि इथे मी 3.25 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता 3.25 वाटी म्हणाल तर का, तर 3 वाटी पिठासाठी आणि वरचं पाव वाटी हे रव्यासाठी, म्हणून 3.25 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे बघा, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी हे पीठ जास्त शोषतं. त्यामुळे पाणी घातल्यावरती अरे बापरे एवढं पाणी असं काही होत नाही. छान असं थंड झाल्याच्या नंतर पीठ हे पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आणि छान असा मऊसूद हलवा तयार होतो. आता ह्या पिठाला छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जर पाणी कमी पडलं तर हा हलवा थोड्या वेळाने कोरडा होतो आणि थंड झालं की खायला घशाला कोरडा कोरडा लागतो. त्यामुळे 1 वाटी पीठ, 1 वाटी तूप आणि 3.25 वाटी पाणी आपण इथे घेतलेलं आहे. ह्याच्यामध्येच आपण 1 चमचा रवा घालून घेतला आहे. छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता छान असं हे एकजीव झालं, पाणी मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये त्याच वाटीच्या साहाय्याने मोजून 1 वाटी साखर घालायची आहे. साखर घालून झाल्याच्या नंतर पुन्हा हे मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे. साखर घातल्यामुळे काय होतं, मिश्रण हे पुन्हा पातळ होतो. ह्याच्यात काजूचे तुकडे तुम्ही बघत असाल तर बघा, छान असे लालसर झालेले आहेत. तूप गरम असल्यामुळे ते छान असे लाल होऊन आलेले आहेत. पुन्हा हे छान असं मिक्स करूया. 1 चमचा पुन्हा इथे मी साजूक तूप घालून घेते आहे. बघा, वरतून तूप घातल्यामुळे ह्या शिऱ्याला किंवा हलव्याला छान अशी चकाकी येते. तर पुन्हा हा शिरा छान एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे.
हा हलवा तुम्हाला स्लो गॅसवरतीच करून घ्यायचा आहे, फास्ट गॅसवरती करायचा नाही आहे. फास्ट गॅसवरती केला तर काय होतो, तुपाला छान असं गरमपणा येतो आणि पीठ आपलं लवकर लालसर होतो आणि न शिजताच कच्चट राहतो आणि करपला जातो. बघा, मी अर्ध तूप साईडला ठेवलेलं आहे आणि पाऊण वाटीच तुपाचा इथे वापर केलेला आहे. बघा, छान असं आता ह्याला रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतताना कुठेही आपल्याला गॅस फास्ट करायची नाही आहे. आता गोडाचा प्रकार म्हटलं की मीठ हे आलंच, तर इथे मी 1 चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे. हे मीठ घातल्यानंतरही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा हलवा किंवा शिरा कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे. बघा, काय मस्त वाटतोय, मस्त वाटते की नाही. लगेच कोणी गरमागरम दिला की मस्त फस्त करायची इच्छा होईल असा हा शिरा. बघा, छान असे बबल्स त्याच्यावरती यायला लागलेले आहेत. ह्याशाने आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर अगोदर घालायची नाही आहे, अगोदर घातली की त्याचा स्वाद पूर्ण निघून जातो. आता पुन्हा एकदा ह्याला छान असं एकजीव करून घेऊया. जोपर्यंत ह्या हलव्याला ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता जास्तच ब्राऊन करायचा नाही आहे. पूर्णपणे ब्राऊन झाला की काय होतं, थंड झालं की तूप गरम असल्यामुळे तो अजून काळपट पडत जातो. बघा, छान असं आता हे कढई सोडायला लागले. छान असं गरगर हा तुपातला शिरा किंवा हलवा फिरायला लागलेला आहे. छान असा तयार झालेला आहे आपला हा हलवा. मस्त. चला, अजून याला 5 मिनटं हलवून घ्यायची गरज आहे, कारण की अजून पाहिजे तेवढा लालसर झालेला नाही. बघा, 5 मिनटानंतर हा हलवा असा झालेला आहे की नाही. टेक्स्चर पण ब्राऊन आलेला आहे आणि हलवाही छान असं झालेला आहे आणि बाजूला तुपाचा थरही आलेला आहे. अशाने आपण गॅस बंद करूया आणि ताटात काढून घेऊया. थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून मी हा सजवून घेतलेला आहे. 1 चमचा खायची इच्छा झाली आणि खाल्लं, कारण की काही कमेंट्स येतात की तुम्ही खाऊन दाखवा. ते बघा, ह्या टायमाला मी खाऊन दाखवते, कारण की हा शिरा बनवल्यानंतर माझाही मोह टाळला गेला नाही. कधी ट्राय करताय नक्की सांगा.